अर्चना अडसर रोटे नगराध्यक्षपदी विराजमान. धामणगाव रेल्वे नगर परिषदेच्या राजकारणात आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत ऐतिहासिक विजय मिळवला. तर विदर्भाची संघर्ष कन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टर अर्चना अडसर रोटे यांनी नगराध्यक्षपदाची आज 1 जानेवारी गुरुवार रोजी अधिकृत सूत्रे हाती घेतली. या विजयाने संपूर्ण धामणगाव शहरात आनंद उत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून नगर परिषद परिसरात फटाक्यांची आतिषबाजी, जल्लोष व घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला. या भव्य पदग्रहण सोहळ्याला भाजपाच्या सर्व 20 उमेदवारांची उपस्थिती लाभली, ज्यामुळे नगर परिषद भाजपाची एकसंघ ताकद स्पष्टपणे दिसून आली. कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला आघाडी, युवक मोर्चा तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना अडसर रोटे यांनी आपल्या राजकीय प्रवासात अनेक आव्हानांना सामोरे जात सामान्य नागरिकांचा विश्वास संपादन केला. सामाजिक कार्य, महिलांचे सक्षमीकरण, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानामुळे त्या जनतेच्या पसंतीस उतरल्या असून त्यांच्या विजयाला जनतेचा कौल मानला जात आहे. पदग्रहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना अडसर रोटे म्हणाल्या, धामणगाव शहराचा सर्वांगीण, पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त विकास हाच माझा संकल्प आहे. पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि महिलांच्या सुरक्षतेस सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असाही नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना अडसर रोटे यांनी सांगितले आहे. गत 32 वर्षापासून जे काम करत होती म्हणूनच जनतेने नगराध्यक्षपदी निवडून दिलं. काय विजन आधीपासून मी सांगत होती इलेक्शनमध्ये आम्ही रिंगणात उतरल्यापासून की आमचा विजन फक्त विकास आणि विकासच असेल. आजही माझ्या भाषणामध्ये मी बोलली की कुठली जात, पक्ष, धर्म न पाहता धामणगाव नगरातल्या प्रत्येक नागरिकाचा विकास हे आमचं ध्येय असेल. आपण नगराध्यक्ष पूर्वी पण सांगितलं, आमच्या वचननाम्यामध्ये आम्ही तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती दिलेली आहे. तरी पुन्हा एकदा सांगते की भुयारी गटर योजना हा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणार आहे. चंद्रभागा नदीचं खोलीकरण, सौंदर्यीकरण, त्या भागाचा एक जो मागासलेपणा दिसतो तो सुद्धा आपल्याला कमी करायचा आहे. सर्वांगीण विकास त्या भागाचा कसा होईल हे बघायचं आहे, कारण तो जुनी वस्ती असल्यामुळे तिथल्या अरुंद रस्ते आहेत, तिथे त्या पद्धतीच्या सोयी सवलती उपलब्ध करून देताना त्या सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम होतो. तर त्या सगळ्या गोष्टींमधून कसा मार्ग काढून त्याला सुद्धा विकासाच्या दृष्टीने कसं पुढे नेता येईल तो सगळा आमचा एक अजेंडा राहणार आहे. आणि महिला सक्षमीकरण आणि युवकांवर हा आमचा फोकस असेल. आपण वचननाम्यामध्ये जेव्हा आमचे आदरणीय प्रतापदादा नगराध्यक्ष होते तेव्हा आम्ही वचननाम्यामध्ये ते दिलं होतं आणि ते पूर्णसुद्धा केलेलं आहे. टेंडर लागलेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये लगेच आपल्याला कॅमेरे लागलेले दिसतील धामणगाव नगरात. मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे, काय सांगा? त्या कामाची मंजुरी झाली आहे, टेंडर लागलेलं आहे. भुयारी गटर योजनेनंतर ते काम पण पूर्णत्वास जाईल. तत्पूर्वी एक आपण त्याला म्हणू की प्राथमिक स्तरावर जी काही डागडुजी करून लोकांना जो त्रास होत आहे तो त्रास आम्ही नक्की कमी करू. महिलांसाठी काय पुढील पाऊल? महिलांसाठी गारमेंट क्लस्टर येणाऱ्या 3 महिन्यामध्ये उभं झालेलं असेल.